नमस्कार. मी प्राध्यापिका सौ सुषमा चंद्रकांत जंगम यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण अक्षय तृतीया या सणाबद्दल माहिती घेणार आहोत. खरं तर हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला येतो आणि अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तांपैकी एक मानली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्त मानलेले आहेत. त्याच्यामधला हा अक्षय तृतीयेचा एक मुहूर्त मानला जातो. खरं तर या दिवशी वैशिष्ट्यपूर्ण असा वेगळा सण कुठला नाहीये. या दिवसाला पितृतर्पणाचा दिवस असंही म्हटलं जातं. या दिवसाचं वेगळं असं काय वैशिष्ट्य आहे? घरोघरी या दिवशी पुरणपोळी केली जाते. घरामध्ये देवाऱ्यासमोर 2 मडकी कुंभारांकडून आणली जातात. ती स्वच्छ धुवून त्याला हळदी कुंकू त्याच्यावर अक्षदा वाहून त्याचं पूजन केलं जातं. त्याच्यावर 2 पुरणपोळीचे नैवेद्य ठेवले जातात. त्याच्यावर पाणी शिंपडलं जातं आणि पितरांची आठवण केली जाते. पितरांची म्हणजे कोणाची किंवा पितृतर्पण म्हणजे काय? तर तर्पण या शब्दाचा अर्थ आहे तृप्त करणे. पितृतर्पण म्हणजे पितरांना तृप्त करणे. खरं तर पितरांना तृप्त करायचं म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य देऊन त्यांना तृप्त करायचं. हे या अक्षय तृतीयेच्या दिवशीच केलं जातं. हे एक वैशिष्ट्यपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये या दिवशी मानलं जातं. खरं तर अक्षय तृतीयेचं एक वेगळं पण महत्व आहे. पण पितृतर्पण हा शब्द कशातून आला? तर या दिवशी दान धर्म करणं, चांगली कार्य करणं, चांगल्या गोष्टी करणं, चांगल्या गोष्टी खरेदी करणं. म्हणजे विशेषतः मग आपल्याकडे आपण असं मानतो की या 3.5 मुहूर्तांमध्ये सोनं खरेदी करावं, नवीन वस्तू खरेदी कराव्यात, घर खरेदी करावं, अशा या सगळ्या गोष्टी कराव्यात असं मानलं जातं. आणि मग त्यामुळं त्याला एक 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळं वेगळे पण प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता या दिवशी हे सगळं करण्यामुळं ते अक्षय म्हणजे अखंड टिकून राहतं असं म्हटलं जातं. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही ऱ्हास होत नाही. अशा तृतीया म्हणजे असं कधीही ऱ्हास न होणारी तृतीया म्हणजे दिवस असं मानलं जातं. याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांचा जन्म झाला असं मानलं जातं. म्हणजे पृथ्वी तलावर 6वा अवतार जन्माला आला तो परशुरामांचा. या दिवशी परशुराम जयंती मानली जाते. दुसरं असं की याच दिवशी गंगेचं अवतरण पृथ्वीवर झालं असंही मानलं जातं. बघा, म्हणजे पुराणांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या दिवसाच्या निमित्तानं आहेत आणि म्हणून याला एक वेगळं महत्व आहे. आणखीन एक कथा याच्याशी जोडलेली आहे. ती म्हणजे श्रीकृष्ण आणि पांडव यांच्याशी संलग्न असलेली कथा. पांडव ज्या वेळेला वनवासामध्ये होते त्यावेळेला वनवासात असताना त्यांना अन्नाचा तुटवडा पडायला लागला आणि अशा वेळेला कृष्णानं त्यांना सल्ला दिला की तू काय कर, सूर्याची उपासना तुम्ही करा. आणि सूर्याची उपासना केल्यानंतर त्याला सूर्य प्रसन्न झाला आणि सूर्य प्रसन्न झाल्यानंतर मग सूर्यानं त्यांना वरदान दिलं आणि एक अक्षय पात्र दिलं. आणि ते अक्षय पात्र असं होतं की द्रौपदीनं जेवण करेपर्यंत त्या थाळीमध्ये काहीही कमी कधीही पडणार नाही. अखंड अक्षय पात्र म्हणजे अखंड त्याच्यामध्ये अन्न राहणार, ते कधीही संपणार नाही. अशा प्रकारचं अक्षय पात्र पांडवांना दिलं गेलं. तो दिवस होता अक्षय तृतीयेचा. त्यामुळे या दिवसाला वेगळं 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 असं महत्व असलेलं आपल्याला दिसतं. आणि मग त्याचाशी संबंध जोडून आपल्या या पित्रांनाच म्हणजेच आपल्या प्राचीन काळच्या या लोकांना आठवण करण्याचा दिवस, यांच्याबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून या अक्षय तृतीयेकडे पाहिलं जातं. खरं तर बघा, भारतीय संस्कृतीमध्ये हे दुसऱ्यांदा आलं. भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये आपण म्हाळाचा पंधरवडा म्हणून साजरा करतो. त्या दिवशी पण आपण पितरांची आठवण करून त्यांची श्राद्ध घालत असतो, म्हणजे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असतो. तसंच आता या अक्षय तृतीये दिवशीही करतो. अक्षय तृतीये दिवशीही आपल्या पुराण काळातल्या या लोकांची कृतज्ञतापूर्वक आठवण करणं, त्यांचं कर्तृत्व आठवणं, त्यांना नमस्कार करणं आणि त्याच्या निमित्तानं लोकांना दान देणं, उपाशी असणाऱ्यांना अन्नदान देणं, ह्या सगळ्या गोष्टी या दिवसाच्या निमित्तानं कराव्यात. आणि हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळं त्याला एक वेगळं महत्व झालं. आणखीन एक महत्व आहे, म्हणजे विशेषतः कोकणात किंवा शेतीप्रधान देश आपला असल्यामुळं या ठिकाणी मातीचं पूजन करण्याची पद्धत आली. गुढीपाडव्यापासून लोक शेतीची मशागत करायला सुरुवात करतात. अलीकडे आपल्याला ते चित्र दिसत नाही, पण प्राचीन काळापासून तीच पद्धत आहे.
गुढीपाडव्यापासून मशागत करायला सुरुवात करायची, ती अक्षय तृतीयेपर्यंत पूर्ण होते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी या जमिनीमध्ये धान्य पेरायचं. या दिवशी जर तुम्ही धान्य पेरायला सुरुवात केली तर मिळणारं जे अन्नधान्य आहे ते अखंड टिकणारं, कधीही संपुष्टात न येणारं किंवा धान्याचा तुटवडा देशाला किंवा शेतकऱ्याला कधीही पडणार नाही, अशा प्रकारचं आपल्या पुराणांमध्ये वर्णन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यातूनच ते मातीची मडकी करून त्याची पूजा करण्याची, मातीची पूजा करण्याची, पृथ्वीची पूजा करण्याची ही पद्धत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आली. कारण आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे या दिवशी ही पूजा करण्याची पद्धत आली. याच्या पाठीमागे अनेक संकल्पना अशा आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात. याच दिवशी माता अन्नपूर्णेचा पण जन्म झाला असं मानलं जातं. म्हणजे अन्नपूर्णा ही अन्नदान करणारी. मग आपल्याला लक्षात येईल की या दिवशी पुरणपोळी का करायची, याच्या पाठीमागचा हेतू काय आहे, की अन्नदान, पितरांना अन्नदान, समाजातल्या लोकांना अन्नदान करणं, ह्या सगळ्या गोष्टी या दिवशी आल्या. मग आपण त्याच्यानंतर रूपांतर भरपूर केलेलं आहे. सुवर्ण खरेदी 3.5 मुहूर्त आहे, मग या दिवशी सुवर्ण खरेदी केली तर सोनं टिकून राहतं वगैरे वगैरे. पण असं काही नाही, नसेल तर कुठून आणायचं, सगळ्यालाच काही ते मिळणार आहे का, सगळेच जण त्या दिवशी सोनं खरेदी करू शकतात का, असं काही नाहीये. छान गोष्टी तुम्ही खरेदी करा, करू नका, पण या दिवशी दान करा. कुणालाही मग तुम्ही ते दान करू शकता. अनाथ मुलांना दान करू शकता, अनाथ स्त्रियांना दान करू शकता, आश्रमांमध्ये जाऊन दान करू शकता, किंवा या दिवशी गरीब गरजू लोकांना दान करू शकता. ते कोणत्याही प्रकारचं दान तुम्ही करू शकता. हे या दिवसाचं एक महत्व आहे. आणखीन या दिवसाचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे कर्नाटकामध्ये विजापूर या ठिकाणी जन्म झालेले महात्मा बसवेश्वर हे एक तत्वज्ञ होते, कवी होते, विचारवंत होते आणि एका लिंगायत समाजाचे ते संस्थापक होते. यांचाही जन्म याच दिवशी झाला, त्यामुळे अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केली जाते. यांनी समाजासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. आपल्याकडे ते काम कमी दिसतं, पण कर्नाटकामध्ये तुम्ही गेलात तर त्यांचं प्रचंड काम पाहायला मिळेल. आता महाराष्ट्रामध्येही आपण महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करतो. यांनी समाजातल्या स्त्रियांसाठी काम केलं, शूद्रांसाठी काम केलं, सामाजिकता उभी केली, लोकांच्या मधली अंधश्रद्धा, अज्ञान दूर करण्याचं काम केलं, लोकांना लिंगायत धर्माचं महत्व समजावून दिलं. याशिवाय वीरशैव लिंगायत धर्माची स्थापना केली. लोकांच्या मनामध्ये ईश्वराबद्दलचं प्रेम, ईश्वराबद्दलची निष्ठा, देवावरची श्रद्धा जागृत करण्याचं काम त्यांनी केलं. समाजातल्या लोकांचा विकास घडवून आणण्याचं काम त्यांनी केलं. एक राजा म्हणून त्यांनी अत्यंत सुंदर, एक संत महात्मा बसवेश्वर म्हणून पण अत्यंत सुंदर अशा प्रकारचं खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. ते ओघानगरी आपण पाहू. पण त्यांचाही जन्म याच अक्षय तृतीये दिवशी झाला. त्यामुळे या अक्षय तृतीयेला किती महत्व आहे तो तुमच्या लक्षात येईल. या दिवशी महात्मा बसवेश्वरांचा जन्म, भगवान विष्णूचा 6वा अवतार परशुराम यांचा जन्म, गंगा पृथ्वीवर आली, गंगा अवतरणाचा हा दिवस, पांडवांना अक्षय पात्र मिळालं त्याचा हा दिवस. म्हणजे या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त ईश्वराची आराधना कराल, लोकांना दानधर्म कराल, लोकांबद्दल प्रेमानं वागाल, समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये चांगल्या विचारांचं तुम्ही जर प्राबल्य वाढवाल, चांगले विचार घेऊन जाल, तर लोकांच्या मनामध्ये या दिवसाच्या निमित्तानं एक वेगळेपण येईल आणि अक्षय असे टिकून राहणारे विचार समाजामध्ये राहतील, अक्षय अशा परंपरा टिकून राहतील, अक्षय असा समाज टिकून राहील. आणि हीच आपली भारतीय संस्कृती आहे. तर या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सगळ्यांनी मिळून संकल्प करूया की पितृतर्पण तर करूयाच, पुरणपोळी तर खाऊयाच, पण चांगल्या लोकांना, ज्यांना गरज आहे अशा लोकांना, गोरगरिबांना दानधर्म करूया, समाजामध्ये चांगल्या विचारांचं दान करूया, विचार लोकांपर्यंत घेऊन जाऊया आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या दृष्टीनं समाज ऋण फेडण्याचा पण आपण प्रयत्न करूया. हीच सदिच्छा या अक्षय तृतीयेच्या दिनाच्या निमित्तानं व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.